जय जय समसंत. आत्ता हा क्षण, आत्ता हा व्हिडिओ आणि आज तुम्ही इथे येणं हे सगळं योगायोग नाही, स्वामींचीच कृपा आहे. डोळे थोडेसे बंद करा, मन शांत ठेवा आणि स्वामींचं नाव हळूच मनात घ्या. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश ऐकण्यासाठी तुमचं मन तयार असणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण काही पाहणार नाही तर अनुभवणार आहोत. स्वामी समर्थ कधीही गोंगाटात बोलत नाहीत, ते नेहमी मनाच्या शांततेत बोलतात. जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं तेव्हा स्वामी तुम्हाला शब्दांनी नाही तर संकेतांनी मार्ग दाखवतात. कधी एखादी गोष्ट उशिरा मिळते, कधी अचानक थांबते, कधी वाटतं सगळं संपलं. पण बघताना तेव्हा स्वामी काम करत असतात. आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच प्रश्न असतात. माझ्याच आयुष्यात असं का होतं? मी चांगलं करतो तरी अडचणी का? माझं नशीब बदलणार का? तर स्वामी म्हणतात, प्रश्न विचारू नकोच, विश्वास ठेव. कारण ज्याला उत्तर मिळालं नाही तोच खरं उत्तर मिळवतो. तुम्ही कधी अनुभवलंय का अचानक मन शांत होणं, योग्य वेळी योग्य माणूस भेटणं, संकट टळणं, अशा संपत्ती संपली असताना मदत मिळणं? हे सगळं स्वामींचं अस्तित्व सांगतं. ते दिसत नाहीत पण सोडतही नाहीत. आता थोडा वेळ मनाशी बोला. स्वामींना सांगा तुमचं दुःख, तुमची भीती, तुमची इच्छा, तुमचा विश्वास कोणी ऐकत नाही असं वाटत असेल तर लक्षात ठेवा, स्वामी नेहमी ऐकत असतात. आज तुम्ही इथे कुठलाही नंबर निवडणाऱ्यासाठी आलेले नाही. आज तुम्ही इथे स्वतःला ओळखण्यासाठी आलेले आहात. थोड्याच वेळात 4 मार्क दिसतील, 4 संकेत, 4 अंक. कोणते आधी मन पूर्णपणे शांत असणं आवश्यक आहे. तर स्वामी भक्तांनो, हा फक्त पहिला टप्पा होता. आता तुमचं मन संदेश स्वीकारण्यासाठी तयार होत आहे. पुढील भागात 4 अंक, त्यामागील संकेत आणि तुमच्यासाठी असलेला स्वामींचा खास संदेश. पण तो फक्त विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. आता तुम्ही इथे बसलेले नाही, तुमचं मन इथे स्थिर झालेलं आहे. काही वेळापूर्वी जे विचार गोंधळलेले होते ते आता हळूहळू शांत होत आहेत. हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी संदेश देण्यासाठी जवळ येतात. आयुष्यात जेव्हा गोष्टी थांबतात तेव्हा आपण घाबरतो, पण स्वामी म्हणतात थांबणं म्हणजे तयारी. बी पेरल्यानंतर ताबडतोब फळ मिळत नाही, आधी माती अंधारात ठेवते. तसंच आयुष्यही तुमची परीक्षा नाही घेत, तुमची ताकद वाढवत असते. आपण म्हणतो मी चांगलं करतो तरी त्रास का? स्वामी उत्तर देतात, कारण फल येण्याआधी मनाची शुद्धता येणं आवश्यक असतं. कधी कधी जुनं कर्म साफ व्हायला थोडा वेळ लागतो, पण लक्षात ठेवा, जे चालू आहे ते तुमच्याच भल्यासाठी आहे. स्वामी कधीच उशीर करत नाहीत आणि कधीच काहीही करत नाहीत. तुम्हाला जे हवं आहे ते मिळेलच. पण जेव्हा तुम्ही ते सांभाळू शकता तेव्हाच. आज जे मिळालं नाही ते नाकारलं गेलं नाही, ते साठवून ठेवलं आहे. आता थोडा वेळ फक्त ऐका. जर आज मन जड आहे, शरीर थकलं आहे, आशा कमी झाली आहे, तर स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश कोणासाठीही नाही, तो फक्त तुमच्यासाठी आहे. स्वामी थेट बोलत नाही, ते संकेत देतात. एखादा शब्द वारंवार ऐकू येतो, एखादा अंक पुन्हा पुन्हा दिसतं, एखादी ओळ मनाला टोचते. हे सगळं अपघात नाही, हे मार्गदर्शन आहे. थोड्याच वेळात तुमच्या समोर 4 दिशा उघडतील. त्या दिशा म्हणजे तुमचा विश्वास, तुमचं धैर्य, तुमचं संयम आणि तुमची तयारी. 4 अंक फक्त माध्यम असतील, खरा संदेश तुमच्या अंतःकरणात असेल.
स्वामी भक्तांनो, इथपर्यंत आलात म्हणजे स्वामींनी तुम्हाला धरून ठेवला आहे. तर स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 4 अंक दिसत आहे. त्या 4 अंकांपैकी तुम्हाला फक्त एकच अंक डोळे बंद करून एकच अंक निवडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे तुमच्या भाग्यात काय आहे. मित्रांनो, हा संदेश ऐकण्याआधी मन शांत करा, डोळे मिटा, स्वामींचे स्मरण करा आणि मनात ठाम ठेवा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. तर आजचा हा संदेश आहे खास ज्यांनी 7 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी. हा केवळ योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. मित्रांनो, 7 हा अंक अध्यात्माचा, संयमाचा आणि अंतर्मनाचा अंक आहे. स्वामी सांगतात, ज्यांचे मन खोल आहे, जे कमी बोलतात पण खूप सहन करतात, त्यांच्यासाठी 7 हा अंक असतो. तुम्ही एकटे राहून विचार करणारे आहात, मनाने फार संवेदनशील आहात, लोकांना मदत करता पण स्वतःसाठी काही मागत नाही. स्वामी म्हणतात, मी पाहतो आहे, तुझी परीक्षा संपत आली आहे. स्वामी म्हणतात, मी तुला थांबवले नाही, मी तुला घडवले आहे. ज्यांनी 7 हा अंक निवडला आहे त्यांच्या आयुष्यात अचानक अडथळे, नाती तुटणे, पैसा येऊन अडकणे, मनात एकटेपणा हे सर्व दंड नव्हते, ही तयारी होती. स्वामी सांगतात, ज्यांच्यावर मोठी कृपा करायची त्याला आधी एकटं करतो. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझा काळ बदलतो आहे. जिथे अडकलास तिथून मार्ग निघेल. ज्याने दुर्लक्ष केलं तोच तुला शोधील. 7 अंक निवडणाऱ्यांसाठी पुढील 3 ते 7 आठवड्यात एखादी चांगली बातमी, पण शांत होणारा निर्णय, आर्थिक मार्ग मोकळा होईल. स्वामी सांगतात, फक्त विश्वास ठेव, घाई करू नकोस. आता स्वामींचा खास संदेश, तू जे मागतो आहेस ते मी ऐकलं आहे, पण जे तुला हवं आहे त्यापेक्षा जे योग्य आहे ते दे. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर तो योगायोग नाही. स्वामी म्हणतात, 7 अंक निवडणाऱ्या भक्ताला मी कधी सोडत नाही. आज रात्री झोपताना मनात फक्त एकच नाव घ्या, स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलत आहे. मित्रांनो, आता आपण स्वामींच्या संदेशाच्या अजून खोल स्तरात प्रवेश करणार आहोत. हा भाग ऐकताना कोणतीही घाई नको, कोणतीही अपेक्षा नको, फक्त विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो शांतपणे ऐकतो त्याच्याशी मी बोलतो. स्वामी सांगतात, तू सामान्य नाहीस, तू अंक 7 निवडणारा माणूस आहे. आतून फार मजबूत असतो पण बाहेरून थकलेला दिसतो. लोकांना समजून घेतो पण स्वतःला कुणी समजत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला दुःख दिलं नाही, मी तुला इतरांपेक्षा वेगळं केलं आहे. तुमच्या आयुष्यात लोक तुमचा फायदा घेतात पण तुम्ही शांत राहता, कारण तुमचं मन स्वच्छ आहे. स्वामी म्हणतात, तू हसतोस पण तुझं मन रडतं. 7 अंक निवडणाऱ्यांनी खूप वेळा स्वतःला सावरलं आहे. कुणाला त्रास नको म्हणून गप्प बसले आहेत. देवाकडे काही मागणंही सोडलं नाही. स्वामी सांगतात, आता गप्प बसू नकोस, मी ऐकतो आहे. आज स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यातील अश्रू मी मोजले आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं कर्म साफ होत आहे, जे अडकलं होतं ते सुटायला लागेल. 7 अंक निवडणाऱ्यांसाठी जुनी देणी फिरतील, अडकलेलं काम अचानक होईल, एखादी व्यक्ती मदतीला येईल. स्वामी सांगतात, तू प्रयत्न करत राहा, परिणाम माझ्यावर सोड. स्वामी म्हणतात, सगळे आपले नसतात पण जे आपले असतात ते शेवटपर्यंत राहतात. 7 अंक निवडणाऱ्यांच्या आयुष्यात विश्वासघात झाला आहे, अपेक्षा मोडल्या आहेत, पण स्वामी सांगतात, मी तुला चुकीच्या लोकांपासून दूर केलं. लवकरच खरं नातं समोर येईल, मनाला आधार मिळेल. स्वामींचा अंतिम संदेश, 7 हा अंक निवडणाऱ्या भक्ताला मी कधी
अर्ध्यात सोडत नाही. माझा हा व्हिडिओ इथे संपत नाही. हा तुमच्या आयुष्याच्या बदलाची सुरुवात आहे. डोळे मिटा, मनात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. तुम्ही 7 हा अंक निवडला आहे का? स्वामीचा कोणता शब्द तुमच्या मनाला लागला कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, हा भाग शक्यतो रात्री झोपण्याआधी ऐका. दिवसभराचा थकवा बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि मनात स्वामीचं नाव घ्या. स्वामी म्हणतात, रात्रीचं मी माझ्या भक्ताशी जास्त बोलतो. स्वामी सांगतात, तुझं नातं माझ्याशी आजच नाही. 7 हा अंक निवडणारे लोक मागील जन्माचं काहीतरी ऋण घेऊन आलेले असतात. त्यामुळे आयुष्यात संघर्ष जास्त असतो, पण कृपाही खोल असते. स्वामी म्हणतात, मी तुला ओळखतो. तू मला आधी हाक मारली आहेस. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का आपण हे सगळं आधी अनुभवलं आहे, काही गोष्टी आधीच माहीत आहेत. हा स्वामींचा संकेत आहे. स्वामी सांगतात, मी तुला एकटं ठेवलं कारण तुला मजबूत करायचं होतं. 7 अंक निवडणाऱ्यांना गर्दीत असूनही एकटेपणा वाटतो. मनात कोणाशी न बोलता येणाऱ्या गोष्टी असतात. स्वामी म्हणतात, तू माझ्याशी बोल, बाकी कोणी नको. स्वामी समर्थ म्हणतात, आता पुरे खूप सहन केलंस. 7 अंक निवडणाऱ्यांसाठी थांबलेली प्रगती सुरू होईल. निर्णय स्पष्ट होतील, मनाचा गोंधळ संपेल. स्वामी सांगतात, तू जे सहन केलंस त्याचं फळ मिळेल. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, पण आधी तुला शांत राहावं लागेल. 7 अंक निवडणाऱ्यांनी कुणाला सांगू नका, सतत विचार करू नका. फक्त विचार ठेवा, विश्वास ठेवा. स्वामींचा नियम आहे, मी शांत भक्ताला लवकर उत्तर देतो. स्वामी म्हणतात, 7 अंक निवडणारा भक्त माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे. आज इथे काही संपत नाही. आज इथून तुमचं नवीन पर्व सुरू होत आहे. डोळे मिटा, मनात एकच नाव घ्या, स्वामी समर्थ. हा भाग ऐकताना तुमच्या मनाला काय जाणवलं? 7 हा अंक निवडला असेल तर स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आधी एक क्षण शांत बसा, डोळे बंद करा, मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण आज हा संदेश ऐकणारे कोणीही सामान्य नाहीत. आज तेच भक्त आले आहेत ज्यांच्या जीवनात मोठा बदल घडण्याची वेळ जवळ आलेली आहे. स्वामी म्हणतात, मी कोणाला विनाकारण इथे आणत नाही. ज्याला माझा शब्द ऐकायचा असतो त्यालाच मी या मार्गावर आणतो. स्वामी सांगतात, तू खूप सहन केलं आहेस. तुझ्या शांततेचा गैरफायदा गेला आहे. तू कोणाला त्रास दिला नाहीस, पण तरीही त्रास तुझ्याच वाट्याला आला आहे. तू देवाला विचारलंस असेल ना, स्वामी माझं का? स्वामी हसून सांगतात, कारण तू माझा आहेस. ज्याला मी मजबूत करायचं ठरवतो त्यालाच आधी एकटं पडायला लावतो. नऊ हा शेवटचा अंक आहे, पण तो शेवट नाही, तो पूर्णत्वाचा अंक आहे. स्वामी म्हणतात, 9 नंबर निवडणारे लोक अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेले असतात. तुझं आयुष्य आतापर्यंत अडथळ्यांनी भरलेलं होतं, कारण तू अजून घडत होतास. आता वेळ आली आहे, जे थांबलेलं आहे ते सुरू होण्याची, जे तुटलेलं आहे ते जुळण्याची. स्वामी सांगतात, तू जे भोगतोस ते शिक्षेसाठी नाही, ते शुद्धीसाठी आहे. काही लोक तुझ्या आयुष्यात आले फक्त तुला शिकवण्यासाठी. काही लोक गेले कारण त्यांची वेळ संपली होती. आता स्वामी सत्ता तुझ्या पाठीशी उभे आहेत. लवकरच तुला या 3 गोष्टी जाणवतील. मन हलकं वाटायला लागेल, झोप सुधारेल, भीतीपेक्षा विश्वास वाढेल. हे संकेत आहे की स्वामी तुझ्यावर काम करत आहे. कोणीही काही करू नकोस, कारण स्वामी कधी उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ पाहतात. स्वामी म्हणतात, मुला तू काळजी सोड, मी आहे ना. तुझं नाव माझ्या ओठांवर आहे, तुझं नशीब माझ्या हातात आहे. जे तुला मिळायचं आहे ते तुला कोणीही अडवू शकत नाही.
मित्रांनो, जर हा संदेश ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामींनी तुमचं मन स्पर्श केलं आहे. व्हिडिओ संपण्याआधी मनात एकच इच्छा ठेवा आणि 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे आता आणि कायम. मित्रांनो, हा भाग ऐकताना कुठलीही काही नको. हा संदेश ऐकण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. डोळे मिटा, श्वास हळूहळू घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, ज्याला माझा शब्द ऐकायचा असतो त्याचं मन मी आधी शांत करतो. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार तुटल्या कारण त्या तुझ्यासाठी नव्हत्या. तू प्रयत्न केला तरी यश लांब गेलं कारण अजून वेळ आली नव्हती. आता लक्षात ठेव, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच स्वामी स्वतः दरवाजा उघडतात. 9 नंबर निवडणारे लोक फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या पिढीसाठी जन्माला आलेले असतात. स्वामी म्हणतात, तुझ्यावर काही कर्म आहेत जे तुझे नाहीत, ते पूर्वजांचे आहेत. पण घाबरू नकोस, कारण ते फेडण्यासाठी तुला मी निवडलं आहे. आता हळूहळू तुझ्या घरात शांतता येईल. स्वामी सांगतात, काही लोक हसत हसत तुझ्यावर डोळा ठेवून आहेत. लक्षात ठेव, पण लक्षात ठेव, स्वामींच्या भक्तांवर कोणीही वाईट शक्ती चालत नाही. फक्त एकच गोष्ट कर, मन स्वच्छ ठेव आणि कोणाचं वाईट मनात आणू नकोस. स्वामी म्हणतात, पैसा तुझ्यापासून दूर गेला कारण तू त्याला पकडून ठेवायचा प्रयत्न केलास. आता सोडून दे, गरज पडेल तेव्हा स्वामी तुला देणारच आहे. लवकरच एक संधी येईल जी आधी नाकारली गेली होती. स्वामी म्हणतात, मुला, मी तुझ्या मागे नाही, मी तुझ्या पुढे चाललो आहे. तुला जे दिसत नाही ते मी आधीच तयार केलं आहे. आता डोळे बंद करा, मनात तुमची इच्छा ठेवा. स्वामी म्हणतात, आजपासून तुझी चिंता माझी आणि माझा आशीर्वाद तुझा. 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. 9 नंबर निवडणाऱ्यासाठी स्वामी समर्थांचा हृदयस्पर्श संदेश, तुटलेली नाती पुन्हा जुळतील. मित्रांनो, हा भाग ऐकताना मनात कुठलाही राग तक्रार ठेवू नका. डोळे मिटा, श्वास हळू घ्या आणि स्वामींना मनात सांगा, स्वामी आज मला फक्त शांती द्या. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर उत्तर आपोआप मिळतात. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात काही लोक खूप जवळचे होते पण आज ते दूर आहेत. तू स्वतःला दोष दिलास. लक्षात ठेव, जे तुझ्या प्रवासाचा भाग नव्हते ते थांबवू शकत नाही. स्वामी कधी कधी लोकांना दूर करतात कारण ते तुझ्या वाढीला अडथळा ठरत असतात. 9 नंबर निवडणारे लोक मनाने खूप प्रेमळ असतात. प्रेम केलंच पण बदल्यात वेदना मिळाले. स्वामी म्हणतात, तू जिंकलास कारण तू खोटं प्रेम केलं नाहीस. लवकरच तुझ्या आयुष्यात एक नातं येईल जिथे तुझं मौन सुद्धा समजलं जाईल. स्वामी सांगतात, विवाह उशिराने झाला म्हणजे नकार नाही, तो संरक्षण आहे. 9 नंबर निवडणाऱ्यासाठी स्वामी समर्थ शांततेचा संदेश, आता मन स्थिर होईल. मित्रांनो, हा संदेश ऐकताना कुठलाही विचार पकडून ठेवू नका. जसं वाहतं पाणी आपोआप मार्ग काढतं तसंच तुमचं मन स्वामींकडे सोपवे. हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी. स्वामी म्हणतात, मुला, तू खूप विचार केलास, आता थोडं विसावं घे. स्वामी सांगतात, तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून थकलास आहे. कोणालाही न सांगता तू खूप ओझं व्हायलस, पण आजपासून ते ओझं माझं आहे. तुला सगळ्यांना समजावण्याची गरज नाही, मी तुला समजून घेतलं आहे. स्वामी म्हणतात, मी तुला एकटं ठेवलं कारण तुला मजबूत बनवायचं होतं. सगळ्यांच्या गर्दीत तू स्वतःला हरवलं असतास. आता तू स्वतःला ओळखतोस, हीच माझं उद्दिष्ट होतं. एकांत म्हणजे शिक्षा नाही, तो तयारीचा काळ आहे. स्वामी सांगतात, भविष्याची भीती कारण तुला सगळं आजच हवं आहे. पण लक्षात ठेवा, मी जे देतो ते योग्य वेळेला देतो.
तू फक्त आज प्रामाणिक राहा, उद्याची जबाबदारी माझी. आता डोळे बंद ठेवा, मनात तुमची एकच इच्छा ठेवा. स्वामी म्हणतात, मुला मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पुढे आहे आणि तुझ्या आत आहे. तुला घाबरण्यास काहीच कारण नाही. 3 वेळा शांतपणे म्हणा, स्वामी श्री स्वामी समर्थ. 9 नंबर निवडण्यासाठी स्वामी समर्थांचा अंतिम आशीर्वाद. आता नवं आयुष्य सुरू होईल. मित्रांनो, हा भाग ऐकताना मनात काहीही धरून ठेवू नका. आज फक्त एकच गोष्ट कराय, स्वामींना संपूर्णपणे शरण जा. हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मुला आज तू माझ्याकडे आलास कारण तू तयार आहेस. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात जे जे घडलं ते सगळं मी पाहिलं आहे. तुझं रडणं, तुझं गप्प बसणं, सगळं मला माहिती आहे. एकदाही मी तुला सोडलं नाही, फक्त तू उभा राहून तुला घडवून दिलं. स्वामी सांगतात, आता तुझ्या आयुष्यातील एक जुना अध्याय पूर्ण होत आहे. ज्या गोष्टींनी तुला दुखावलं त्यांची पकड आता सुटत आहे. आजपासून तू फक्त भूतकाळ नाही तर भविष्याकडे पाहशील. स्वामी सांगतात, 9 हा पूर्णत्वाचा अंक आहे. म्हणजे जे अपूर्ण होतं ते आता पूर्ण होणार. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती मी ऐकली आहे. ती इच्छा कशी पूर्ण होईल ते तू विचारू नकोस. तो माझा भाग आहे. आता डोळे बंद ठेवा, मनात फक्त स्वामींचं रूप ठेवा. स्वामी म्हणतात, मुला आजपासून तुझा रस्ता बदलतोस. तू एकटा नाहीस, मी कायम तुझ्यासोबत आहे. विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. शांत बसा, डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात. हे काही योगायोग नाही, कारण स्वामींच्या दरबारात योगायोग नसतोच, फक्त आदेश असतो. आज ज्यांनी 1 नंबर निवडला आहे ते लोक मनाने खूप खोल आहेत, बाहेरून शांत पण आतून संघर्ष करणारे आहेत. स्वामी सांगतात, ज्याने संयम धरला आहे त्याच्यासाठी मी स्वतः वाट उघडतो. तुमच्या आयुष्यात असे क्षण आले जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहिलात, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा कोणीच सोबत नव्हते. तरी सुद्धा तुम्ही देवाला दोष दिला नाही. हेच तुमचे सर्वात मोठे पुण्य आहे. तुमची वेदना स्वामी जाणतात. स्वामी म्हणतात, तू रात्री उशीरवर डोळे मिटतोस पण मन मात्र जागच असतं. प्रश्न असतात, माझं काय होईल, मी योग्य करतोय ना, इतकं सहन करूनही मला का त्रास? तर स्वामी हसतात आणि म्हणतात, मी उशीर करत नाही, मी तयारी करीत आहेत. 1 नंबर निवडणाऱ्यांचा स्वभाव. तुम्ही मनाने खूप प्रामाणिक असता, थोडे भाऊ सगळ्यांचा विचार करणारे पण स्वतःला शेवटी ठेवणारे. स्वामी सांगतात, ही चूक आता थांबवा. जो स्वतःचा सन्मान करत नाही त्याला जग शिकवते. काळ बदलतोय, आता स्वामींची कृपा हळूहळू प्रकट होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही कृपा गोंगाटात येणार नाही. शांतपणे ही तुमचं आयुष्य आतून बदलून टाकेल. तुम्हाला अचानक जाणवेल, मन शांत होतंय, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतोय. हे स्वामींचं आगमन आहे. स्वामींचा गुप्त संदेश, मी तुझ्या बरोबर आहे, पण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. ज्यांनी 1 नंबर निवडला आहे त्यांनी कधीच हार मानू नये, कारण तुमची परीक्षा संपत आली आहे. मित्रांनो, जर हा संदेश मनाला भिडला असेल तर तो स्वामींचाच संकेत आहे. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि पुढच्या भागात स्वामी स्पष्ट सांगणार आहे तुमच्या आयुष्यात पुढे काय बदल होणार आहे, कोणतीही अडचण दूर होणार आहे आणि कोणती नवीन सुरुवात होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकत आलात तर स्वामींची कृपा तुमच्यावर आधीच सुरू झाली आहे, कारण जो शेवटपर्यंत ऐकतो तोच खरा विश्वास ठेवतो.
स्वामी म्हणतात तुझी परीक्षा संपत आली आहे. स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यात जे काही अडकलं होतं ना, ते तुझ्या कर्मामुळे नव्हतं, ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तू अनेक वेळा गप्प राहिलास कारण तुला भांडायचं नव्हतं, तू माघार घेतलीस कारण तुला नातं तोडायचं नव्हतं. स्वामी म्हणतात ही कमजोरी नाही, ही तुझी ताकद आहे. ज्यांनी 1 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी संकेत आहे. तुम्हाला कधी अचानक एखादं स्वामींचं नाव ऐकू येतं, एखादा जुना माणूस आठवतो, एखाद्या क्षणी डोळ्यात पाणी येतं. हे सगळं स्वामींचं बोलावणं आहे. मी ते तुला विसरलो नाही. मनात साठवलेली वेदना. स्वामी म्हणतात तू सगळ्यांसमोर हसतोस पण एकट्यात मात्र शांत रडतोस. तुला कुणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून तू स्वतः त्रास सहन करतोस. स्वामी हात ठेवून सांगतात आता बस, आता मी आहे. मोठा बदल कधी येतो? स्वामी सांगतात मोठा बदल गोंगाट करून येत नाही. तो आधी विचार बदलतो, मग सवय बदलतो आणि मग आयुष्य बदलतो. तुला जाणवेल जुन्या गोष्टींची ओढ कमी होते, चुकीच्या लोकांपासून मन आपोआप दूर होत जाते, शांततेची किंमत कळायला लागली आहे. हे स्वामींच्या कृपेचं चिन्ह आहे. आर्थिक आणि कामाशी संबंधित संकेत. स्वामी म्हणतात मी तुला देणार आहे, पण तुला आधी विश्वास ठेवायला शिकवतोय. तुला लवकरच एखादी संधी दिसेल, एखादा नवीन विचार सुचेल किंवा अडकलेलं काम अचानक पुढे सरकेल. ही संधी लहान वाटेल पण तिच्यात मोठं भविष्य दडलेलं असेल. स्वामी स्पष्ट सांगतात तू जे सहन केलंस त्याचंच फळ तुला मिळणार आहे. ज्यांनी फसवलं त्यांच्याशी तू शांत राहिलास, ही शांतता म्हणजेच तुझी प्रार्थना होती. नातेसंबंध आणि मनाची शांती. स्वामी सांगतात आता तुझ्या आयुष्यात नाते स्पष्ट होतील. जे खरे आहेत ते टिकतील, जे खोटे आहेत ते आपोआप दूर जातील. तुला वेगळं वाटेल पण घाबरू नकोस. एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे. मित्रांनो, जर या शब्दांनी तुमचं मन हललं असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलत आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी, मी स्वामींच्या चरणी आहे. शांत बसा, डोळे बंद करा, मन फक्त एका गोष्टीत ठेवा, स्वामींच्या. स्वामी सांगतात तुझं सामर्थ्य आता उलगडत आहे. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात ते फक्त तुझ्या विकासासाठी आहे. मी तुझ्या सोबत आहे, पण तुला स्वतःची ताकद ओळखायला हवी. स्वामींच्या चरणी स्वामींच्या दर्शनाशिवाय तुला कधीच समजणार नाही की तुझ्यात किती सामर्थ्य आहे. तू आधीच अनेक अडचणी पार केली आहेत, तरी सुद्धा तू आजही धैर्यवान आहेस. हे स्वामींना आवडते. भावनिक संकेत. तुला कधी कधी वाटते मी का थोडा थकतोय, माझ्या प्रयत्नांना किंमत का नाही. स्वामी हसतात आणि म्हणतात तुझ्या प्रयत्नांची फळ मी द्यायला तयार आहे, पण तू धीर धर. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटा निर्णय, प्रत्येक छोटा प्रयत्न हा सर्वस्वी स्वामींच्या कृपेचा भाग आहे. मनाची शांती आणि अंतर्मनाची ओळख. 1 नंबर निवडलेल्या भक्तांसाठी स्वामी स्पष्ट सांगतात तुझ्या मनात जी शांती आहे तेच तुझा खरा पाय आहे. बाह्य गोष्टी तुला फसवू शकतात, पण आतून तू कधीच हरणार नाहीस. तुझ्या मनातील वेदना, चिंता, भीती हे सगळं फक्त तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी आहे. आर्थिक आणि कार्यक्षेत्र संकेत. स्वामींचा संदेश तू जे करत आहेस ते योग्य आहे. काही वेळा तुझ्या प्रयत्नांचं फळ दिसत नाही, पण मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. तुला लवकरच एखादी संधी दिसेल ज्यातून तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल, हळूहळू पण नक्की.
नातेसंबंध आणि जीवनातील बदल. स्वामी म्हणतात, खरे मित्र ओळखा, खोटे आपोआप दूर होतील. कुटुंबात शांतता वाढेल. जे नातं महत्वाचं आहे ते आणखी दृढ होईल. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो तुझ्यासाठी राहील. जो नाही त्याला स्वतः दूर जाण्याची परवानगी आहे. कर्म आणि भविष्याची दिशा. स्वामी स्पष्ट सांगतात, तुझ्या आधीच्या कर्माची फळ आता दिसायला लागणार आहे. तुझ्या सहनशीलतेची भेट तुला मिळणार आहे, पण तुला आतून तयार राहायचं आहे. तुझ्या भविष्यातील संधी, प्रेम, काम आणि शांतता सर्व काही या आतून तयार होत आहे. जे आतून तयार आहे तेच बाहेर दिसेल. मित्रांनो, जर या संदेशाने मन हलवलं असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलत आहे. कमेंटमध्ये लिहा की स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेत आहे. शांत बसा, डोळे बंद करा, मन फक्त एका गोष्टीत ठेवा, श्री स्वामी समर्थ. तर स्वामी सांगतात, तू आधीच खूप संघर्ष केला आहेस. आता मी तुला मार्ग दाखवणार आहे. तुझ्या आयुष्यात शांतता, स्थिरता आणि यश येणार आहे. तुझ्या मनातील भीती, तणाव, दुःख हे सर्व स्वामींच्या कृपेने नष्ट होणार आहे. 1 नंबर भक्तांसाठी स्वामी स्पष्ट सांगतात, जुन्या गोष्टी संपतील, चुकीचे नाते आपोआप दूर जातील, नवीन संधी आणि नवीन निर्णय येतील. तू जे योग्य ठरवशील मी तुझ्यासोबत आहे. भीती सोडा, विश्वास ठेवा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी संदेश. स्वामी म्हणतात, तू जिथे थांबला तेच सुरुवात आहे. आतून मजबूत बनल्याशिवाय बाहेर काहीही टिकत नाही. तू आधीच अनेक अडचणी पार केल्या आहेत. आता तुझ्या जीवनात शांती, समाधान आणि आनंद येणार आहेत. गुप्त संकेत आहे तुमच्यासाठी. स्वामींचे संकेत. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. एखाद्या अडचणींचा शेवट नक्की होईल. तू आधीपेक्षा अधिक आत्मविश्वासही बनशील. जो आतून तयार आहे त्यालाच बाहेर परिणाम दिसतो. मित्रांनो, तुम्ही या संदेशाला ऐकून मनाने शांत झाला असाल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर पूर्ण झाली आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, मी स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेत आहे. आता मित्रांनो, ज्यांनी 3 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. मित्रांनो, जीवन हे एखाद्या प्रवासासारखे आहे. आपण नेहमी धावपळीत असतो, पण खरं सुख आणि समाधान त्या क्षणांमध्ये मिळते जेव्हा आपण आपल्या अंतःकरणाशी संवाद साधतो. स्वामी समर्थ म्हणतात, जगात मोठेपणा मिळवायचं असेल तर आधी स्वतःमध्ये शांती आणा. शांत मन म्हणजे विचारांची स्पष्टता. स्पष्ट विचार म्हणजे चांगले निर्णय म्हणजे योग्य जीवनाची दिशा. या प्रवासात प्रत्येक अनुभव शिकवण देतो. आनंद, दुःख, संघर्ष सर्व आपल्याला मदत करतात. जर आपण त्यांना समजून घेतले, आपण जे काही करतो त्यामागे निष्काम भावनेची प्रेरणा असावी. फळाची चिंता न करता केवळ कार्यावर लक्ष द्या. स्वामी समर्थ सांगतात, जो मनाने ठरवतो तो मार्ग सापडतो. आत्मविश्वास म्हणजे फक्त धाडस नाही तर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आहे. जीवनात संघर्ष येतात, पण त्यांना आपले अपयश म्हणून न पाहता शिकण्याची संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी लहान प्रयत्न सातत्य आणि संयम हे मोठ्या विजयाचे बीज आहेत. धैर्य हे फळाचे बीज नाही, पण ते फळात रूपांतरित होते. जितक्या कठीण परिस्थितीतही संयम राखा, कारण स्वामी समर्थ म्हणतात, कष्ट हेच मोलाचे रत्न निर्माण करतात. भक्ती म्हणजे हृदयाची प्रगाढता, श्रद्धा आणि निष्ठा. भक्ती हळूवारतेने आपल्या जीवनात संस्कार घालते, मन शांत करते आणि संकटांमध्ये मार्ग दाखवते. ध्यान आणि प्रार्थना या फक्त धार्मिक क्रिया नाहीत, त्या मनाला स्थिर करतात, विचारांना शुद्ध करतात आणि आत्म्याला प्रकाशमान करतात.
जीवनात जेव्हा आपण स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपले निर्णय, कार्य आणि प्रतिक्रिया अधिक शांतीपूर्ण आणि समजूतदार होतात. स्वामी समर्थ म्हणतात, जो आत्म्यावर विश्वास ठेवतो त्याचे जगण्याचे मार्ग नेहमी उजळतात. जीवन फक्त स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी आपला काहीतरी उपयोग असणे आवश्यक आहे. सेवा म्हणजे केवळ देणे नाही, तर हृदयाची दया आणि करुणा प्रकट करणे होय. छोट्या छोट्या उपकारांनीही समाजात मोठा बदल घडवता येतो. स्वामी समर्थ शिकवतात, जे देतात तेच मिळवतात, जे घेतात ते सतत रिकामे राहतात. जीवनाच्या प्रत्येक क्षणात सकारात्मक विचार आणि कार्याची ताकद आपल्याला उंच उडान घेण्यास मदत करतात. मित्रांनो, जीवनातील प्रत्येक क्षण ही संधी आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मन स्थिर ठेवा, संकटात धैर्य ठेवा, कार्यात निष्काम भाव ठेवा, भक्तीने हृदय उन्नत करा, सेवा हळूवारतेने करा. प्रत्येक अपयशातून शिका, आत्मविश्वास ठेवा, संयम राखा, सकारात्मक विचार पसरवा, नकारात्मकतेपासून दूर राहा, ध्यान करा, श्रद्धा ठेवा, कृतज्ञता जपा, मन स्वच्छ ठेवा. जीवनाचे उद्दिष्ट समजून चाला, प्रेम आणि करुणा पसरवा, आत्म्याचा प्रकाश उघडा. प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या चांगल्या कामांनी समाज उजळवा, मनशांती मिळवा. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक अनुभवाचे स्वागत करा. आपले कार्य फळाच्या अपेक्षेविना करा. जगण्याचा आनंद शोधा, संघर्षाला सामोरे जा, साधेपण राहा, नैतिकतेवर ठाम राहा, आत्म्याशी संवाद साधा, शांतीचा मार्ग अनुसरा, भक्ती आणि श्रद्धेने आपले जीवन प्रगल्भ करा. प्रत्येक कृतीमध्ये उच्च विचार ठेवा, आनंदाचे क्षण जपा, संकटातही हसत राहा, आपल्या कुटुंब आणि समाजासाठी उपकार करा. जीवनात शुद्धता आणि सद्गुण पसरा, अनुभवातून शिकत राहा, आपल्या अंतःकरणाला शांत ठेवा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे मित्रांनो, जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामींच्या मार्गदर्शनाने सुंदर होऊ शकतो. आपण ज्या समस्यांमध्ये अडकतो त्या समस्यांमागे स्वामींच्या शिकवणीचे काहीतरी गहन अर्थ आहे. त्रास, अडचणी, मानसिक अस्वस्थता हे सर्व स्वामींच्या कृपेने आपण शिकण्याचे आणि वाढण्याचे साधन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याचा खरा विकास त्याच्या अंतर्मनातील श्रद्धेतून आणि शुद्धतेतून होतो. आपल्या अंतर्मनातील उथळ विचार, द्वेष, आवेश आणि चिंता दूर करून आपण आपल्या जीवनाला उच्चतम उंचीवर घेऊन जाऊ शकतो. प्रत्येक कर्मामागे एक संदेश लपलेला आहे. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की प्रत्येक गोष्ट जरी ती वेदना किंवा अडचण आणणारी असली तरी ती आपल्याला मजबूत करण्यासाठी येते. धैर्य ठेवून संयमाने आणि भक्तीने प्रत्येक परिस्थितीचा सामना करा. जीवनात येणारे प्रत्येक संकट हे आपल्या आत्म्याची परीक्षा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात तेव्हा त्यांना भीतीने सामोरे जाऊ नका, त्यांना समजून शिकून आणि त्यातून उंचावून जा. जेव्हा आपण मनाला स्थिर ठेवतो आणि स्वामींच्या नामाचा स्मरण करतो तेव्हा अडचणींमध्येही शांती आणि सामर्थ्य मिळते. मित्रांनो, जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते स्वामी समर्थांच्या आदर्शानुसार निस्वार्थपणे करा. आपल्या क्रिया, वचन आणि विचार यांमध्ये सत्य आणि धर्माचे पालन असावे. प्रत्येक छोटा काम जर श्रद्धेने आणि भक्तीने केले तर मोठ्या शक्तीचा रूप धारण करतो. जीवन प्रवासात आपल्याला अनेक क्षण येतात जिथे आपण स्वतःला हरल्यासारखे वाटतो. पण स्वामी समर्थ म्हणतात, जो मनुष्य आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवतो त्याला कधीच पराभव नाही
आपली शक्ती आपल्यालाच अंतर्मनात आहे. आपली श्रद्धा, आपली भक्ती आणि आपले सातत्य ही आपली खरी शस्त्र आहे. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. नवीन सुरुवात करा, नवीन विचार करा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जीवनाच्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जा. आपण जे काही करत आहोत ते जर स्वामींच्या आदर्शानुसार असेल तर यश आपोआप आपल्याकडे येते. मित्रांनो, या संदेशात आपण शिकणार आहोत की जीवन म्हणजे सतत शिकणे, वाढणे आणि हा संदेश ऐकत आला याचाच अर्थ स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे. कारण प्रत्येक जण इथपर्यंत थांबत नाही. ज्याच्या मनात श्रद्धा असते, ज्याच्या जीवनात प्रश्न असतात, त्याला स्वामी इथपर्यंत घेऊन येतात. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते कारणाशिवाय नाही. कधी दुःख येतं, कधी अडचण वाटतात, कधी वाटतं सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला अर्ध्यावर सोडत नाही. आज तुमचं मन जड असेल, डोळ्यात अश्रू असतील, मनात प्रश्न असतील, माझं पुढं काय होणार, माझी अडचण कधी संपणार, स्वामी माझं ऐकत आहे का? तर स्वामींचं उत्तर एकच आहे, मी आहे. तुम्ही एकटे नाही. तुमची प्रत्येक वेदना स्वामी पाहत आहेत. तुमचा प्रत्येक श्वास त्यांना माहीत आहे. आणि योग्य वेळ आली की ते तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की तुम्हाला विश्वास बसणार नाही. आज गरज आहे ती फक्त एका गोष्टीची, धैर्याची आणि श्रद्धेची. स्वामी म्हणतात, ज्याने संयम धरला, ज्याने सत्तेचा मार्ग सोडला नाही, ज्याने देवावर विश्वास ठेवला, त्याच्या आयुष्यात अंधार किती असला तरी शेवटी प्रकाश नक्की येतो. मित्रांनो, कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण स्वामी आपल्याला तयार करत असतात. आपल्या सहनशक्तीला धार लावत असतात. आपल्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी ते थोडा वेळ घेतात. आज तुमच्या मनाला ज्या शब्दांनी शांती मिळाली, ज्या ओळींनी तुम्हाला आधार दिला, त्या स्वामींचाच संदेश आहे. आणि आता शेवटी स्वामींच्या चरणी मनापासून एकच प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या जीवनात योग्य निर्णय घ्यायची शक्ती द्या आणि जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या. तर मित्रांनो, आता मला नक्की सांगा, या 4 नंबरपैकी तुम्ही कोणता नंबर निवडला होता? कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचा विश्वास, तुमची निवड ही स्वामीशी तुमची नाळ आहे. हा संदेश मनापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ही सेवा पुढे चालू राहू द्या. स्वामी समर्थ कृपा करून तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदो. मित्रांनो, आता थोडा क्षण शांत व्हा, डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा. श्वास आत घ्या आणि मनात म्हणा, जय जय स्वामी समर्थ. श्वास सोडा आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला माझ्यावर सोपवलं त्याच्या आयुष्याची जबाबदारी आता माझी. तुम्ही खूप दिवस संघर्ष केला आहे, खूप काही सहन केला आहे, अनेक वेळा न बोलता दुःख पचवलं आहे आणि तरीही तुम्ही उभे आहात. हेच तुमचं सामर्थ्य आहे. स्वामी सांगतात, तुमचं मौन मी पाहिलं आहे, तुमची सहनशक्ती मी मोजली आहे आणि म्हणूनच आता तुमच्या आयुष्यात बदलाची वेळ जवळ येत आहे. आज जे थांबलेलं वाटतंय, जे अडकलेलं वाटतंय, जे पुढे सरकत नाही असं वाटतंय, की सगळं योग्य क्षणाची वाट पाहत आहे. मित्रांनो, झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो. बीज जमिनीत काढल्यानंतर ते लगेच वर येत नाही, पण आतून मूळ मजबूत होत असतात. तसंच तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला दिसत नाही, पण स्वामी आतून सगळं जुळवत आहे. स्वामी म्हणतात, जे तुमच्यासाठी योग्य नाही ते मी दूर करतोय आणि जे योग्य आहे ते योग्य वेळेस देणार आहे. तुमच्या मनात भीती असेल तर लक्षात ठेवा, भीती जिथे संपते तिथे श्रद्धा सुरू होते आणि जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः उभे असतात. मित्रांनो, तुमचं आयुष्य कोणाशी तुलना करू नका, कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं
आणि स्वामी प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळेस उत्तर देतात. आज जर उत्तर मिळालं नाही तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा नक्की मिळेल. आणि विश्वास ठेवा, स्वामी कधीच विसरत नाही. थोडा वेळ शांत बसा, मनात फक्त एकच नाव ठेवा, स्वामी, श्री स्वामी समर्थ. हे नाव जसं जसं मनात रुजत तसं तसं भीती कमी होते, अस्वस्थता कमी होते आणि मन हलकं होतं. मित्रांनो, कधी कधी स्वामी उत्तर देत नाही कारण ते आपल्याला मजबूत करत असतात. आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं यासाठी ते थोडं मागे उभे राहतात. पण लक्षात ठेवा, त्यांची नजर तुमच्यावरून कधीच हटत नाही. आज जे ऐकत आहात ते योगायोग नाही, हा स्वामींचाच इशारा आहे. थांब, संयम ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या मनाला शांती द्या, माझ्या आयुष्याला योग्य दिशा द्या आणि जे काही घडो ते माझ्या भल्यासाठीच घडो. मित्रांनो, हा संदेश मित्रांनो, आता मन थोडं स्थिर झालं असेल, शब्द कमी होत चालले असतील आणि मन स्वामींच्या नावात गुंतत चाललं असेल. हीच ती अस्वस्थता आहे जिथे स्वामी तुमच्याशी थेट बोलतात. स्वामी म्हणतात, तू खूप प्रयत्न केलेस, आता थोडा विसावा घे, उरलेलं मी पाहतो. तुम्ही जे सहन केलं, जे मनात साठवून ठेवलं, जे कोणालाही सांगू शकलं नाही, ते सगळं मला माहीत आहे. मित्रांनो, देवाला शब्दांची गरज नसते, त्याला फक्त तुमचं मन दिसतं. आणि जर तुमचं मन शांत होत असेल तर समजा स्वामींची कृपा हळूहळू तुमच्यावर उतरत आहे. स्वामी सांगतात, तू जे गमावलं ते कायमच नाही, ते फक्त बदलण्यासाठी होतं. कधी माणसं दूर जातात, कधी संधी निसटतात, कधी अपेक्षा मोडतात, पण प्रत्येक वेदनेमागे नवी सुरुवात दडलेली असते. मित्रांनो, स्वामी कधी काही हिरावून घेत नाही, ते फक्त बदलतात. जे जुनं आहे ते सोडायला शिकवतात, जे नवीन येणार आहे त्यासाठी जागा करतात. आज तुमचं आयुष्य जिथे अडकलं आहे तिथे स्वामींचं काम सुरू आहे. तुम्हाला दिसत नाही, पण प्रत्येक गोष्ट हळूहळू जुळत आहे. स्वामी म्हणतात, तुझा वेळ अजून आलेला नाही, पण तो दूरही नाही. थोडा वेळ शांत राहा, श्वासावर लक्ष ठेवा, मनात फक्त एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. हे नाव जितकं शांतपणे घेतात तितकंच मन हलकं होईल. मित्रांनो, कधी कधी उत्तर न मिळणं हे सर्वात मोठं उत्तर असतं, कारण त्या काळात स्वामी तुमचं मन तयार करत असतं. आणि जर तुम्ही थांबला आहात तर समजा तुम्ही सुरक्षित आहात. धावणं थांबलं कीच योग्य दिशा सापडते. स्वामी सांगतात, तू घाबरू नकोस, तू एकटा नाहीस, तुझ्या आयुष्याचा दोर माझ्या हातात आहे. आणि ज्याचा दोर स्वामींच्या हातात असतो त्याचं आयुष्य कधीही भरकटत नाही. मित्रांनो, तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते अजूनही जिवंत आहे, फक्त त्याचा वेळ बदलला आहे. आणि योग्य वेळ आली की ते स्वप्न तुमच्या कल्पनेपेक्षा खूप सुंदर स्वरूपात पूर्ण होईल. आज मनात शंका असतील तर त्या स्वामींच्या चरणी ठेवा. आज मनात भीती असेल तर तीही स्वामींच्या चरणी ठेवा, कारण रिकाम्या हाताने येणारा भक्त पूर्ण कृपेसह परत जातो. मित्रांनो, हा प्रवास अजून सुरूच आहे, कारण स्वामींच्या कृपेचा कधीच अंत नसतो. आणि आता शेवटी एक क्षण थांबा, मनात खोलवर पहा आणि स्वतःला विचारा, आज मला काय शांती मिळाली. त्या उत्तराचा स्वामींचा संदेश दडलेला आहे. आता शांतपणे कमेंटमध्ये लिहा, या 4 नंबरपैकी तुम्ही कोणता नंबर निवडला होता. तुमची ही छोटीशी कृती तुमचा विश्वास दाखवते आणि विश्वास ठेवणाऱ्याच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात. स्वामी समर्थ कृपा करोत तुमच्या आयुष्यात शांती, स्थैर्य आणि समाधान नांदो.